दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। गेल्या 40-50 वर्षांपासून भुईकोट किल्ला परिसरात रहिवासी वस्ती असलेल्या सुदर्शन नगर तसंच परिसरातील सुमारे 300 ते 400 व्यापारी तसंच व्यापारावर अवलंबून असलेले कामगार व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत। मात्र पालिकेमार्फत भुईकोट किल्ला परिसरातील आजूबाजूची दुकानं तसंच रहिवासी घरं खाली करण्याबाबत नोटीस आल्यानं व्यापाऱ्यांसह रहिवासी धारक भयभीत झाले। आम्हाला न्याय मिळावा यासाठी रहिवासी तसंच व्यापारी दिनांक 24 रोजी रस्त्यावर उतरून त्यांनी नगरपालिका तसंच आमदार अमोल पाटील यांना निवेदन दिले। सदरहू भुईकोट किल्ला परिसरातील अतिक्रमण बाधित व्यावसायिक तसंच रहिवासी यांचा विचार करून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी पुढाकार घेत या सर्व बाधित रहिवासी तसंच व्यापाऱ्यांची एकजूट करत भुईकोट किल्ला परिसरात बैठक घेतली। या बैठकीत सर्व अतिक्रमणधारकांना न्याय मिळावा यासाठी नगरपालिका तसंच आमदार अमोल पाटील यांना निवेदन देऊन आपली व्यथा मांडली। शासनाच्या अतिक्रमणाविषयी जरी कायदेशीर काम असलं तरी कोणाचीही व्यावसायिक नुकसान होईल किंवा रहिवासी नुकसान होईल असं आपण होऊ देणार नाही। तसंच शासन आणि प्रशासन यांच्यात योग्य तो समन्वय घडवून आणत सदर प्रश्नाबाबत योग्य ती भूमिका घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही आमदार अमोल पाटील यांनी अतिक्रमणधारक यांना दिली। भुईकोट किल्ल्याच्या बाहेरील अतिक्रमण बांधकाम काढण्यासंदर्भात रहिवासी तसंच व्यापाऱ्यांचा निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत शहरातील माजी नगरसेवक, व्यापारी महासंघ तसंच सद्गुरू महिला उद्योग यासह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला। दरम्यान आमदारांनी घेतलेली भूमिका निर्णायक राहील अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पारोळा।